नमस्कार. तर आज मी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये चणा कोळी वडा बनवते. इथे आता 7 ते 8 तास काबुली चणे भिजवले. आता कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये उकडून घेतले. पाणी काढून घेतला, जाळीमध्ये टाकून पाणी काढून घेतला. नंतर थोडे थंड होऊन दिले. आता इथे आलं लसूण पेस्ट करून घेतली. त्यानंतर मिक्सिंग भांड्यामध्ये थोडा तेल घेतला. आता त्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूण पेस्ट. त्यानंतर अर्धा चम्मच घेतली जिरे पावडर. त्यानंतर घेतली ब्लॅक पेपर म्हणजेच मिरी पावडर. त्यानंतर आता घेतली धणे पावडर आणि मिरची पावडर. मस्त मिक्स करून घेतलं. आता टाकूया त्याच्यामध्ये चणे. पुन्हा मिक्स करू आणि थोडं मीठ टाकू. आता इथे घेतली ठेचलेली लसणाच्या पाकळ्या आणि त्या पण मिक्स करून घेतल्या आणि थोडा वेळ तसंच ठेवलं 5 ते 10 मिनटं. आता पुन्हा त्याच्यामध्ये टाकू बेसन म्हणजे चण्याचं पीठ. त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर टाकला म्हणजे मक्याचं पीठ. आता त्यामध्ये टाकते खायचा रंग, तो पण मिक्स करून घेऊ. थोडा पाणी टाकून घेतला मी कारण पीठ मिक्स होण्यासाठी. मस्त मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ तसंच ठेवू. आता इथे बघा पेस्ट मस्त झाली ती. त्यानंतर तळून घेऊ. मस्त खरपूस तळून झाले. आता त्यामध्ये टाकते मीठ आणि चाट मसाला मिक्स करून त्याच्यावरती टाकते. चवसुद्धा मस्त लागते. सेम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये चणा कोळी वडा रेडी झाला आपला. कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.